स्वागतम वेलकम. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप क्विज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या लाईव्ह तासिकेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या लाईव्ह तासिकेचा विषय आहे अंकगणित. घटक आहे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. चला मित्रांनो, तासिकेला सुरुवात करूया. नवोदय तसेच शिष्यवृत्ती वार्षिक बॅच 2026-27 बॅचची वैशिष्ट्ये. आमचे गुणवंत विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांना लाईव्ह तास करता येतो, लाईव्ह क्विज खेळता येते, त्याचबरोबर डेली टेस्ट सोडवता येते. त्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. नावनोंदणी चालू आहे. वेलकम. आज आपण अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया या घटकांतर्गत अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा संबोध आपण अभ्यासणार आहोत. समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. मित्रांनो, यापूर्वी आपण अभ्यास केलाय की समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, समान अंश अपूर्णांक. येस. या ठिकाणी समछेद अपूर्णांक असेल तर त्याचा लहान मोठेपणा ओळखत असताना सर्वप्रथम आपण चित्ररूपात आपण अपूर्णांक समजून घेऊ. त्यानंतर तुम्हाला आपण काही नियम देणार आहोत. ते महत्वाचे 3 नियम आपल्याला शिकायचे. 3 ते 4 नियम आपण अभ्यासू. जास्त नियम आपण अभ्यासणार नाही, कारण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बरेच नियम तयार केले आहेत. परंतु ते नियम, जास्त नियम शिकण्यापेक्षा आपण मोजके आणि महत्वाचे नियम अभ्यासू, जेणेकरून आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठे ओळखत असताना कोणताही प्रश्न सहजपणे सोडवता येईल. या ठिकाणी मी या ठिकाणी आकृती तुम्हाला दाखवतोय. पहिल्या आकृतीमध्ये जो रंगवलेला भाग आहे तो भाग कोणता अपूर्णांक दाखवतो? 7/8. 8 काय सांगतो? छेदस्थानी जो 8 आहे तो, या जी आकृती आहे त्या आकृतीचे समान भाग किती आहेत तो सांगतो. पहा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 समान भाग आहेत. त्यापैकी 7 भाग रंगवलेले आहेत. एकासारखे 7 रंगवलेले आहेत. ही पहिली आकृती सर्वांनी समजून घ्या बरं का. दुसरी आकृती त्याच आकाराची आहे, आकार वेगळा नाही. त्या आकृतीचे किती समान भाग केले आहेत? 8च समान भाग केलेले आहेत. परंतु 5 समान भाग काय केलेले आहेत? रंगवलेले आहेत. आता तुम्हाला जर मी प्रश्न विचारला, त्या दोन्ही पैकी कोणता रंगवलेला भाग जास्त आहे? कोणत्या अपूर्णांकाचा रंगवलेला भाग जास्त आहे बरं? तुम्हाला तुलना करता येते? कोण सांगणार? सार्थक, सांगा. कोणत्या अपूर्णांकाचा रंगवलेला भाग जास्त आहे? 7/8. 7/8. 7 या अपूर्णांकाचा रंगवलेला भाग हा जास्त आहे 5/8 पेक्षा. म्हणजे तुम्हाला यावरून समजलं असेल, समछेद अपूर्णांक असेल म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे आहेत, ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे आहेत अशा अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. किती मुलं समजलं? पहिला नियम समजला तुम्हाला? चित्ररूपात तुम्हाला ही आकृती समजली? म्हणजेच ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे असतात अशा वेळी त्या अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो किमतीने मोठा. फक्त मोठा ओळखायचा आहे, लहान तर तुम्हाला समजणारच आहे. या दोन पैकी मोठा 7/8 आहे म्हणजे लहान कोण आहे? यापेक्षा 5/8 हा लहान आहे. आता हे दोन चिन्ह आपल्याला वापरायचे. आता जर बघा, हे लक्षात घ्या, हे चिन्ह तू कसे वापरायचे. जर डावीकडे मोठा अपूर्णांक असेल तर हे चिन्ह वापरा. उजवीकडे मोठा अपूर्णांक असेल तर हे चिन्ह वापरा. समजते? मोठा अपूर्णांक कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे का उजव्या बाजूला आहे? त्यानुसार हे चिन्ह वापरायचे. म्हणजेच या चिन्हाचं तोंड ज्या बाजूला ओपन आहे त्या बाजूला मोठा अपूर्णांक असला पाहिजे. डावीकडे तोंड ओपन आहे म्हणजे डावीकडे मोठा अपूर्णांक, उजवीकडे तोंड मोठा आहे म्हणजे उजवीकडे मोठा अपूर्णांक. हे सर्वांनी लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी काय करतात? चुकीच्या अर्थाने चिन्ह वापरतात. आणि जर दोन्ही अपूर्णांक सारखेच असतील, सममूल्य असतील तर बरोबर चिन्ह वापरायचे. हे 3 चिन्ह तुम्हाला आजच्या तासिकेत वापरायचे आहेत. समजतं? या चिन्हाला काय म्हणतात हे तुम्हाला कळण्यापेक्षा ते चिन्ह कोणत्या ठिकाणी वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. किती मुलं समजते?
येस. चला, तर समछेद अपूर्णांक आपण या ठिकाणी पहिल्या आकृतीतून समजून घेतलेला आहे. पुन्हा आणखी दुसरी आकृती पाहूया. तुम्हाला कम्पेअर करायचंय विच फ्रॅक्शन इज लार्जर. तुम्हाला मोठा फ्रॅक्शन कोणता आहे ते ओळखायचं आहे. 4/8 आणि 6/8 यामध्ये तुम्हाला तुलना या ठिकाणी करायची आहे. बघा, दोन्ही आकृत्या मी सारख्या काढलेल्या आहे. सारख्या काढल्याशिवाय तुलना करता येत नाही. एक लहान एक मोठी काढला तर उत्तर चुकणार आहे. संविधा पहिल्या अपूर्णांकात 6/8 आहे, म्हणजे किती भाग आहेत? 8 भाग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. त्यापैकी 4 भाग आठ रंगवलेले आहेत. दुसऱ्या आकृतीत 8 भाग, त्यापैकी 6 भाग रंगवलेले आहेत. 6. मग सहा कोणता भाग, कोणत्या अपूर्णांकातील रंगवलेला भाग हा मोठा आहे? सहा आवाज येत नाही. 6/8 या अपूर्णांकातील आकृतीमध्ये रंगवलेला भाग हा मोठा आहे 4/8 पेक्षा. म्हणून 4/8 पेक्षा 6/8 हा अपूर्णांक मोठा आहे. 6/8 हा उजवीकडे आहे, म्हणून उजवीकडे तोंड ओपन असलेलं चिन्ह आपल्याला या ठिकाणी वापरायचे. किती मुलं समजलं? येस. तर याचं वाचन करताना बघा, वाचन करताना काय वाचन करणार? 4/8 हा अपूर्णांक लहान आहे 6/8 पेक्षा. समजते? येस. पुढे आता भिन्न छेद अपूर्णांक. समान छेद अपूर्णांकात तुम्हाला समजलं, छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता भिन्न छेद आहेत, छेद सारखे नाहीत. आता अपूर्णांक समजून घेऊ. 1/4 आणि 1/5 या दोन अपूर्णांकाची आकृती या ठिकाणी काढलेली आहे. पहिला अपूर्णांक पहा, या ठिकाणी दोन्ही आकृत्या सारख्या घेतल्याशिवाय तुलना कळणार नाही, बरं का. या दोन्ही आकृतीचे आकार सारखे आहेत, परंतु भाग वेगवेगळे आहेत. परंतु आकार कसे आहेत? सारखे आहेत. बघा, पहिली आकृती 1/4. काय सांगितलंय? छेद काय सांगतो? एका आकृतीचे समान भाग किती आहेत? 4. 1 2 3 4. दुसरी आकृती काय सांगते? एका आकृतीचे 5 समान भाग. समजते? छेद तुम्हाला समजतं? छेदचा अर्थ किती समान भाग, किती छेद आहेत, किती समान भाग आहेत. आता अंश काय सांगतो? केलेल्या समान भागापैकी किती भाग घेतलेले आहेत? एक भाग घेतलेला आहे, एक भाग रंगवलाय. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा एक भाग रंगवलाय. आता मुलं काय विचार करतील, सर दोन्ही आकृतीमध्ये एक एक भाग रंगवलाय म्हणजे दोन्ही आकृती सारख्या आहेत का? तुम्हाला आकृती दिसते का? रंगवलेला भाग सारखा दिसतो का? रंगवलेला भाग सारखा दिसत नाही, हे लक्षात घ्या. मग मग काय आहे? हे भिन्न छेद आहेत, म्हणजे या ठिकाणी दुसरं निरीक्षण केलं असता, हे समान अंश अपूर्णांक आहेत. येस. समान अंश म्हणजे ज्या अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत त्या अपूर्णांकाची तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक किमतीने मोठा. बघा, हा नियम बऱ्याच मुलांना समजत नाही. जर बघा, पहिला नियम काय शिकलो आपण? जर छेद सारखे असतील तर अंशावरून तुलना करायची. छेद सारखे असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आणि जर भिन्न छेद असतील आणि अंश सारखे असतील, अंश समान आहेत, तर अशा वेळी छेदावरून तुलना करायची. आणि यामध्ये बघा, बऱ्याच मुलांची चूक होते. त्यांना वाटतं की ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, असं नाही. ज्या अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत अशा वेळी छेदावरून तुलना करताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक किमतीने मोठा. म्हणजे 1/4 मोठा आहे 1/5 पेक्षा. किती मुलांना समजते? या रंगवल्या भागावरून तुम्हाला समजेल की नाही? येस. 1/4 आहे हा, हा 1/5 आहे, हा मोठा आहे. 1/4 मोठा आहे 1/5 पेक्षा. ज्यांना हा नियम समजलेला आहे त्यांनी रिप्लाय द्या. येस. पुढे पाहू. आता समछेद अपूर्णांक. तुलना करताना पहा, 3 अपूर्णांकाची तुलना केलेली आहे. पहिली पहिली आकृती पहा, काय दाखवते? 2/7 अपूर्णांक दाखवते.
म्हणजे आकृतीचे 7 समान भाग केले आहेत, त्यापैकी 2 रंगवले. दुसरी आकृती सांगते 3/7. एका आकृतीचे 7 समान भाग, त्यापैकी 3 रंगवले. तिसरी आकृती सांगते एका आकृतीचे 7 समान भाग, त्यापैकी 5 रंगवले. आता तुम्हाला तुलना करायची आहे. 2/7, 3/7, 5/7. तुम्ही शिकलात ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे असतात त्या अपूर्णांकाची तुलना करताना अंशाकडे पाहून तुलना करावी लागेल. ज्या अपूर्णांकाचे छेद समान त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखताना ज्याचा अंश मोठा तो किमतीने मोठा. आता या 3 पैकी सर्वात मोठा कोणता अपूर्णांक आहे बरं? रिप्लाय देत चला. कोठे? सांगा सर्वात मोठा अपूर्णांक. तर 5 अंश छेद 7. सर्वात मोठा रंगवलेला भाग 5/7. सर्वात लहान. 5/7. दोन सर्वात छेद सात लहान. 2/7. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठा तुम्हाला समजला. येस. सर्वात मोठा आणि सर्वात लहान समजलं तुम्हाला. तीन तीन अपूर्णांकाची तुलना आपण करतोय. सर्वात लहान पहा. मग आता चढता क्रम तुम्हाला लावता येईल. सर्वात लहान त्यापेक्षा 3/7 मोठा, मोठा त्यापेक्षा मोठा. मोठा येस. ज्या 5/7. बाजूला मोठा आहे त्या बाजूला तोंड ओपन असलं पाहिजे. येस. अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करता येईल. आणि जर अशी मांडणी असेल तर 5/7, 3/7, 2/7, तर चिन्ह तुम्हाला काय कसं बदलावं लागेल? तर 5/7 डावीकडे कडे. अशा प्रकारे समजलं. हे दोन्ही मांडणीच योग्य आहे. ही मांडणी चढता क्रम आहे आणि ही मांडणी उतरता क्रम आहे. किती मुला समजतंय? आपण चित्ररूपात अपूर्णांक समजून घेत आहोत. पुढे नियमांचा आपण अभ्यास करू. पुढे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स, सममूल्य अपूर्णांक. आता लहान मोठेपणा तर आपण ओळखतोय, परंतु जर दोन्ही अपूर्णांक सारख्याच किमतीचे असतील, समान असतील तर काय? तर तुम्हाला बरोबर चिन्ह वापरायचे. इज इक्वल टू. येस. आता या ठिकाणी पहा, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तुम्ही शिकलात. पहिली आकृती पहा. एका आकृतीचे 2 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी एक भाग घेतलाय. दुसऱ्या आकृतीची आकृती सारखी तेवढीच आहे त्याच आकाराची, त्या आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी 2 घेतलेले आहेत. तिसरी आकृती त्याच आकाराची आहे, परंतु भाग 6 केलेले आहेत, त्यापैकी 3 भाग घेतलेले आहेत. मग काय होणार? आता हे सममूल्य आहे ते कसं समजणार? ज्यावेळी आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ त्यावेळेस तुम्हाला हे सममूल्य समजतील. आपण काय करतो? आकडेमोड करतो की नाही? येस. बे एक बे, बे दोन्ही 4, हा झाला 1/2. 3 एक 3, 3 दोन्ही 6, हा झाला 1/2. 1/2, 1/2, 1/2. हे तिन्ही सारखेच आहेत. म्हणून यांच्यामध्ये च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा हे चिन्ह वापरण्यापेक्षा कोणतं चिन्ह वापरायचे? बरोबर हे चिन्ह वापरायचे, कारण यांची किंमत सारखीच आहे. ज्यांना हा संबोध समजलेला आहे त्यांनी रिप्लाय द्या. येस. जर दोन्ही अपूर्णांक हे सारखेच असतील, समान असतील, तर त्यामध्ये बरोबर हे चिन्ह वापरायचे. येस. पुढे पाहूया. पुन्हा सममूल्य अपूर्णांक 1/2 पहा. एका आकृतीचे 2 समान भाग आहेत, त्यापैकी एक भाग घेतलाय. पुन्हा एका आकृतीचे 4 समान भाग, त्यापैकी 2 भाग. एका आकृतीचे 16 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी 8 भाग घेतलेले आहेत. तिन्ही आकार रंगवलेले भाग हे सारखेच आहे, सारख्याच आकाराचे आहेत, म्हणून हे सममूल्य आहेत, इक्विव्हॅलेंट आहेत. येस. आपण दशांश रूपात मांडणी केली तरी सुद्धा उत्तर सारखंच येतं. येस. 0.5, 0.5, 0.5. समजते तुम्हाला? आता अपूर्णांकाचा लहान मोठेपणा करताना दशांश अपूर्णांकात सुद्धा मांडणी करता आली पाहिजेत. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लहान मोठेपणा करता येईल, म्हणून हा प्रश्न मी घेतोय.
आता दशांश अपूर्णांकात कशी मांडणी करायची पहा. एकला आपल्याला 2 ने भाग द्यायचाय, भाग जात नाही, इथं 0 लिहायचंय, दशांश द्यायचंय, दशांश दिल्यानंतर या अंकाच्या समोर 0 लिहायचे. 10 झाले, 2 पाचे 10 झालं उत्तर. 2 ला 4 ने भाग द्यायचे, सर्वांना समजून घ्या, हे नवीन आहे तुमच्यासाठी. 2 ला 4 ने भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, दशांश दिला, दशांश दिल्यानंतर दिलेल्या अंकाच्या समोर 0 लिहायचे. 20 झाले, 4 पाचे 20, 0.5. 8 ला 16 ने भाग द्यायचंय आपल्याला, भाग जात नाही, 16 एके 16, 16 पेक्षा लहान संख्या आहे, शून्याचा भाग, दशांश दिला, इथं 0 वाढायचं, 16 पाचे 80. येस. किती मुलं अशा प्रकारचा भागाकार करता येईल बरं? रिप्लाय देत चला, कारण तुम्हाला हा भागाकार करता आला पाहिजे. आतापर्यंत बऱ्याच मुलांना हे माहिती नव्हतं की असा भागाकार असतो. त्यांना वाटतं की 16 एके 16, 16 पेक्षा मोठी संख्या किंवा 16 असेल तरच आपल्याला भाग देता येतो. परंतु 16 पेक्षा जरी लहान असली संख्या तरी त्या संख्येला आपल्याला भाग देता येतो. म्हणजे ज्या संख्येने आपण भाग देणार आहात त्या संख्येपेक्षा जरी लहान संख्या असली तरी त्या संख्येला आपल्याला भाग देता येतो, तुम्हाला देता आला पाहिजे. हे सममूल्य अपूर्णांक आहेत, यांच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल हो? बरोबर चिन्ह येईल. येस. 1/2 बरोबर आहे, 2/4 बरोबर आहे, 8/16. या ठिकाणी सुद्धा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 1/2, 2/4, 3/6, 4/8. पहा, पहिल्या आकृतीचे 2 समान भाग, त्यापैकी एक भाग घेतलेला आहे. दुसऱ्या आकृतीचे त्याच आकाराची आकृती आहे, 4 समान भाग, त्यापैकी 2. तिसऱ्या आकृतीत 6 समान भाग, त्यापैकी 3. चौथ्या आकृतीत 8 समान भाग, त्यापैकी 4. हे सर्व काय आहेत? सममूल्य आहेत. 1/2, 2/4, 3/6, 4/8. या ठिकाणी पहा, 1/5, 2/10, 3/15, 4/20 हे सुद्धा काय आहेत? सममूल्य आहेत. येस. आता या ठिकाणी समान अंश अपूर्णांक आहेत, समान अंश. समजते? तुम्ही आता शिकलात समान अंश अपूर्णांक ओळखताना ज्याचा छेद लहान तो किमतीने मोठा. येस. समान अंश या ठिकाणी समान अंश आहे, 3 3 3 3. एका वर्तुळाचे 3 समान भाग, त्यापैकी 3 पैकी 3 रंगवले म्हणजे पूर्ण झाला, हा पूर्णांक झाला. एका वर्तुळाचे 4 समान भाग, त्यापैकी 3 रंगवले. एका वर्तुळाचे 5 समान भाग, त्यापैकी 3 रंगवले. एका वर्तुळाचे 6 समान भाग, त्यापैकी 3 रंगवले. आता लहान मोठेपणा ओळखत असताना कोण सांगणार बरं? सर्वात मोठा आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता? शिवम का? येस. कोण सांगणार? हात दाखवा लवकर लवकर. ओवी रादळे. हॅलो सर. हा. सर्वात मोठा फ्रॅक्शन सांगा. 3/3 सर्वात मोठा. 3/3 हा सर्वात मोठा आहे. व्हेरी गुड. सर्वात मोठा. हा. सर्वात लहान? सर्वात लहान 3/6. सर्वात लहान आहे. व्हेरी गुड. आता तुम्हाला चढता क्रम उतरता क्रम लावायचा. हा सर्वात मोठा आहे बघा. 3/3 पेक्षा लहान 3/4, 3/4 पेक्षा लहान 3/5, 3/5 पेक्षा लहान 3/6. म्हणजे ह्या येस अशा प्रकारे. चढता क्रम. बरोबर. म्हणजे हा यस. उतरता क्रम झाला, उतरता क्रम. हा झाला हा. उतरता क्रम. चढता क्रम लावायचे. सर्वात लहान 3/6, 6. त्यापेक्षा मोठा 3/5, त्यापेक्षा मोठा 3/4, 4. त्यापेक्षा मोठा 3/3. हा झाला चढता क्रम. थँक्यू सर. चला. वेलकम. अशा प्रकारे तुम्हाला आकृती पाहून लहान मोठेपणा सहजपणे सांगता येतो, परंतु परीक्षेमध्ये आकृती येत नाही. तिथं फक्त अपूर्णांक दिलेला असतो. मग अशा वेळी काय करायचं पाहूया. अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखताना
पहिला नियम आपण अभ्यासू. ईश्वरी लाड कोणता खेळ आहे तो? तुला तासिकेतून बॅन करायचं का? अपूर्णांकाचे छेद समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. तुम्ही आत्ताच शिकला, चित्ररूपात तुम्ही माहिती पाहिली. चित्र पाहिल्यात आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा तुम्हाला समजलेला आहे. आता पहा, पहिला प्रश्न आहे 3/7, 6/7, 2/7, 1/7. यामध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक तुम्हाला सांगता आला पाहिजे. दुर्वा पवार, फास्ट. सर्वात सर्वात लहान लहान 1/7. बघा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. बघा इथेच तुम्हाला सांगितलं. ज्याचा अंश मोठा तो मोठा लहान. बघा, सर्वात लहान 1/7. सर्वात मोठा. आणि सर्वात मोठा 6/7. व्हेरी गुड. चला थँक्यू सर. पुढचा प्रश्न पहा. 5/11, 3/11, 9/11, 2/11. फास्ट. नियम तुम्ही शिकलात. सर्वात लहान सर्वात मोठा कोण सांगणार? तन्वी उगले, हर्ष दळवी. हॅलो सर. सर्वात लहान 211. 2/11 सर्वात लहान. सर्वात आणि मोठा सर्वात मोठा 911. 9/10. व्हेरी गुड. थँक्यू सर. कारण छेद सारखे आहेत म्हणून. पुढचा प्रश्न 4/15, 6/15, 12/15, 9/15. सांगा कोण सांगणार? भक्ती गायकवाड सांगा. सर्वात लहान 4/15. हो. सर्वात मोठा सर्वात 12/15. व्हेरी गुड. थँक्यू पुढचा सर. प्रश्न श्लोक पडघन 8/13, 5/13, 12/13, 7/13. सर्वात लहान. हॅलो सर. सर्वात लहान 5/13. सर्वात मोठा. सर्वात मोठा 12/13. व्हेरी गुड. पहा, सर्वांनी लक्ष द्या. कोणत्याही विद्यार्थ्याला प्रश्न विचारला जाईल आणि ज्या विद्यार्थ्याचं बिहेवियर चांगलं नाही त्याला तासिकेतून काढून टाकलं जाईल. आलोक सांगा. सर्वात लहान 7/19. येस. आणि सर्वात मोठा 14/19. 14/19. व्हेरी गुड. पहा मित्रांनो, थँक्स. पहिला नियम सर्वांना समजलेला आहे. ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत म्हणजे समछेद अपूर्णांक असतील तर त्यांचा लहान मोठेपणा ओळखताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक किमतीने मोठा, ज्याचा छेद लहान ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक किमतीने लहान. अपूर्णांकाचे छेद समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. अंश आणि छेदात गोंधळ होऊ देऊ नका. दुसरा नियम आपण समजून घेऊ. समान अंश असताना काय करायचं? अपूर्णांकाचे अंश समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. या ठिकाणी उलट क्रिया आहे. पहिला प्रश्न 5/3, 5/6, 5/4, 5/8. सर्वात लहान अपूर्णांक कोणते? हात दाखवा. सर्वेश आंधळे सांगा सर्वात लहान. सर सर्वात लहान 5/8. 5/8. पहा, ज्याचा छेद मोठा तो किमतीने लहान. 5/8 आणि सर्वात मोठा 5/3. 5/3. व्हेरी गुड. थँक्यू सर. चला पुढचा प्रश्न. अपूर्णांक तुम्हीच वाचायचं बरं का. वेदांत हिरे वाचा. प्रश्न वाचा. सर्वात लहान 3/11. 307, 305, 302, 311. हा सर्वात लहान. सर्वात लहान 3/11. हम्म. सर्वात मोठा 3/2. व्हेरी गुड. छान. पुढचा प्रश्न. कार्तिकी. हॅलो सर. हा बोला.
सर्वात 706, 705, 709, 713 सर्वात लहान. सर्वात लहान 7/13. यस. सर्वात मोठा 7/5. व्हेरी गुड. पहा, ज्याचा छेद मोठा तो किमतीने लहान, ज्याचा छेद लहान तो किमतीने मोठा. कधी जर अंश समान असतील तर सर्वांना लक्षात घ्यायचंय, अर्धवट नियम शिकायचा नाही. शिवन्या नंदनवार बोला. 4/9, 4/13, 4/5, 4/17 हॅलो सर. सर्वात लहान. सर्वात लहान. सर्वात लहान 417. यस. सर्वात मोठा. सर्वात मोठा 405. व्हेरी गुड. थँक्यू सर. चल, शेवटचा प्रश्न. 13/12, 13/8, 13/2, 13/11 लहान मोठेपणे. सर्वात लहान सर्वात मोठा समजला की तुम्हाला क्रम लावता येतो. रुद्र जगताप. रुद्र जगताप सांगा उत्तर. अवनी गीते. सर्वात लहान 13/12. 13/12 सर्वात लहान. सर्वात मोठा. 13/2. व्हेरी गुड. छान. तर अशा प्रकारे दुसरा नियम सर्वांना समजला का? Yes. पुढे पाहू. आता समान छेद समान अंश अपूर्णांकाचे लहान मोठेपणा मला समजलेले आहे. तिसरा नियम. आता या ठिकाणी थोडा बदललेला आहे नियम. छेदाधिक अपूर्णांकात अंश व छेद यातील फरक समान असल्यास ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान. आता मित्रांनो, या ठिकाणी हे सर्व अपूर्णांक कसे आहेत? छेदाधिक आहेत, म्हणजे छेद अधिक असणार. पहिली अट, छेद अधिक आहेत का? 7 पेक्षा 5, 3 पेक्षा 5, 7 पेक्षा 9, 9 पेक्षा 11 मोठा आहे, म्हणजे छेदाधिक आहेत. दुसरा, त्यातील फरक समान आहे का बघा. 5 आणि 2 7, 2 चा फरक, 3 आणि 2 5, 5 आणि 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, म्हणजे फरक सुद्धा सारखाच आहे, तरच हा नियम वापरायचा आहे. नियम वापरत असताना पडताळा करावा लागणार आहे. कोणता नियम आपण वापरू शकतो, कोणता वापरू शकत नाही. म्हणजे छेदाधिक अपूर्णांक आहे आणि अंश आणि छेदातील फरक सुद्धा सारखाच आहे. अशा वेळी ज्याचा अंश आणि छेद मोठा तो मोठा, ज्याचा अंश आणि छेद लहान तो लहान. सांगा उत्तर. सोपा नियम आहे. भावेश, सर्वात लहान कोणता? 3/5. बघा, ज्याचा अंश आणि छेद लहान 3/5 लहान. मोठा कोणता? 9/11. येस, 9/11 मोठा. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. श्लोक ठाणगे. 1317, 307, 711, 913. फास्ट. सर्वात लहान 3/7. सर्वात मोठा. 13/17. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. शिवम कारकर. सर्वात लहान 3/4. सर्वात मोठा. सर्वात मोठा 11/12. चला पुढचा प्रश्न. वेद सुरवडे. सांगा लवकर लवकर. 5/11, 11/17, 17/23, 9/15. सर्वात लहान सर्वात मोठा. सर्वात लहान 5/11. 5/11. सर्वात मोठा. 17/27. 23. लक्ष द्या. 17/23. चला.
ज्यांना तिसरा नियम समजलेला आहे त्यांनी हात दाखवा. हा नियम वापरण्या अगोदर हे दोन निकष तुम्हाला पडताळायचे आहेत. दोन अटी तुम्हाला पडताळायच्या आहेत. दिलेले अपूर्णांक हे छेदाधिक आहेत का, आणि त्यांच्यामधला फरक, अंश आणि छेदातला फरक हा सारखा आहे का, तरच तुम्ही हा नियम वापरू शकता. चौथा नियम, अंश व छेद वेगवेगळे असतील तर त्यांना दशांश अपूर्णांकात रूपांतर करून लहान मोठेपणा ठरवावा. येस. आता दशांश अपूर्णांक रूपांतर बऱ्याच मुलांना करता येत नाही. येस. ज्यांना करता येत त्यांनी हात दाखवा. बघा, अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर अंशाला छेदाने भाग देताना काय होतं, दशांश अपूर्णांकात उत्तर येतं. अशा वेळी लहान मोठेपणा ठरवायचा. पहा, 1/2, 3/5, 1/4, 5/6 या अपूर्णांकातील सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा. कारण हे समान छेद नाहीत, समान अंश नाहीत, छेदाधिक नाहीत आणि फरक सुद्धा सारखा नाही. अशा वेळी आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करून उत्तर तुम्हाला काढायचं आहे. आता आपण प्रत्येक अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक काढू. 2-2 स्थळापर्यंत काढू. समृद्धी 1/2. 1/2 चा दशांश अपूर्णांक कसा काढणार? 1ला 2 ने भाग दे. 0 0 दशांश दिला 10 झाले. दशांश दिला 0 घेतलं 10 10 म्हणजे 1/2 चा दशांश आला 0.5. 5 3/5 चा 5 0 दिला 0 तर 30 झाले. दशांश 5/6. 5/6 30 येस. पुढे 0 दशांश 0 10 4 4 दुणे दोन्ही 8 खाली 2 8 उरले 20 झाले. 20 झाले 4 पुढे 5 20 ज्यावेळेस बाकी येईल त्या बाकीला सुद्धा, बाकीच्या समोर सुद्धा 0 द्यायचा, पुन्हा भाग द्यायचाय. पुन्हा बाकी उरली, पुन्हा 0 द्यायचंय, पुन्हा भाग द्यायचाय. बरं का, पुढे दशांश वारंवार द्यायचं नाही, एकदा दशांश द्यायचंय. 4 दुनी 8 झाले, भाग निशेष गेला नाही. 2 उरले, पुन्हा 20 झाले. 4 5 20 4 5 20 म्हणजे 0.25 आलेलं आहे. पुन्हा आता 5/6, 5ला 6 ने भाग द्या. 0 दिला 50 झाले. 50 झाले. खाली उरलं 1 लवकर 10 लवकर. 5 दुणे 10 5 दुणे 10 तुझं लक्ष आहे का तासिकेत? 50ला 6 ने भाग द्यायचा आहे. अच्छा 48 6 8 48. 2 उरले 20 झाले. पुन्हा 20 6 त्रिक 18 18. किती उरले? 2 पुन्हा 2 उरले. पुन्हा 6 त्रिक 18. असं पुढे पुढे जाईल तुमचं उत्तर. बरोबर. अच्छा. थांबायचं. 2 हो. स्थळापर्यंत करायचंय. अनावश्यक आकडेमोड करत बसायचं नाही. आपल्याला काय करायचंय, फक्त लहान मोठेपणा ठरवण्यासाठी रूपांतर करतोय. आपल्याला दशांश अपूर्णांक सांगायचा नाही. ज्यांना हे रूपांतर करता आलं त्यांनी हात दाखवा. येस. आता तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचे. आता त्यापूर्वी एक संबोध आपण समजून घेऊ. दशांश अपूर्णांक बघा. बघा, 21.123 हा दशांश अपूर्णांक मी या ठिकाणी लिहिला आहे. हे जे स्थान आहे ते एकक स्थान आहे. हे आहे दशक. दशक स्थान हे आहे दशांश स्थान. काय आहे? दशांश स्थान हे स्थान आहे शतांश. शतांश हे आहे सहस्त्रांश. सहस्त्रांश आणि ही आहे दशसहस्त्रांश. दशसहस्त्रांश येस, आपण हे दशांश अपूर्णांकात अभ्यासणार आहोतच. माझ्यासोबत वाचन करा. दशांश, शतांश, दशांश सहस्त्रांश, शतांश दशसहस्त्रांश. समजते? आता तुलना करताना बघा, लक्षात घ्या. काय करायचं, सर्वप्रथम एकक बघा. जर या ठिकाणी एकक स्थानी कोणता अंक नसेल, 0च असेल तर
दशांश स्थानावरून तुलना करायची. तुलना करतानाचा क्रम पहा, लक्षात घ्या. मोठ्या स्थानापासून लहान स्थानापर्यंत जायचंय. येस, एकक मोठा आहे. एककाच्या अगोदर 2 अंकी असेल उत्तर तर दशक मोठा. दशकाची तुलना करा, दशक नसेल तर एककची तुलना करा. एककच्या ठिकाणी 0 असेल तर दशांशावरून तुलना करा. तुलना करताना तुम्हाला माहिती आहे, दशांश स्थळी जो अंक मोठा तो मोठा. शतांशाचा विचार करायचा नाही. जर दशांश स्थळी सारखेच अंक असतील तर शतांशकडे जायचंय. दशांश स्थळी सारखे अंक असतील तर शतांशावरून तुलना करा. दशांश आणि शतांश स्थानी सारखेच अंक आहेत तर मग सहस्रांशचा विचार करा. दशांश, शतांश, सहस्रांश स्थानी सारखेच अंक आहेत, मग सहस्रांशचा विचार करा. किती मुलं समजतं? अशा प्रकारे तुम्हाला तुलना करत जायचं. आता आपण पाहूया, या तुलनेमध्ये फक्त तुम्हाला लहान मोठा ओळखायचे. एकक स्थानी तर 0 0च आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? दशांश स्थळाकडे जावे लागेल. दशांश स्थळी पहा, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 8 आहे. बरोबर. आता 5, 6, 2, 8 यामध्ये मोठा कोणता आहे? मोठा शोधायचा आहे. अमय शिंदे सांगा, 5, 6, 2, 8 मध्ये मोठा कोणता आहे? 0.833. तुला मी प्रश्न काय विचारलाय? तुझं लक्ष नाही. प्रश्न विचारलेला आहे 5, 6, 2, 8 या ज्या 4 संख्या सांगतोय मी तुला, यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? कोण सांगणार? सार्थक. 5, 6, 2, 8 हा जे दशांश स्थळी आहेत, कोणता अंक मोठा? 8. 8 आहे. म्हणजे तुम्हाला याच ठिकाणी तुलना करता आली. सारखे अंक नाहीत, मी तुलना करता आली, म्हणजेच हा अपूर्णांक मोठा. येस. आता काय करायचं? 50/6 घ्यायचं नाही, 5/6 घ्यायचं. म्हणजे आपण मोठा अपूर्णांक लिहिला इथं 5/6. आता लहान 5, 6, 2, 8 मध्ये लहान कोणती संख्या आहे? 2. 2. म्हणजे अपूर्णांक कोणता घेतला आपण? 1/4. म्हणजे 1/4 लहान आणि 5/6 मोठा. ज्यांना समजले तरी हात दाखवा. हे ओळखण्यासाठी तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता आले पाहिजे. येस. पुढे पुढचा प्रश्न. चला, कोण सांगणार? स्वरा करा. दशांश अपूर्णांक रूपांतर 5/6. 0.चिन्ह हा. इथं 50 झाले. स्वरा जाधव, लक्ष द्या. माईक ऑन करा. उत्तर 6 8 48. 2 उरले. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18. थांबायचं. पुढा या ठिकाणी बे एके बे भाग गेलाय पहा. प्रत्येक वेळी 0 येईल असं नाही. 3 ला 2 ने भाग जातो. बे एक बे, बाकी 1 उरली. दशांश दिला 10 झाले. बे 5 10. 1.5 आलं पहा. 7 ला 3 ने भाग द्यायचा आहे. 3 2 6. 1 उरला. दशांश दिलं 10 झाले. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. पुढे 4 2. 4 2 8. दशांश दिला 1 उरला होता. 10 झाले. 4 2 8. 2 20. 4 20. हो, एक मिनिट एक मिनिट. पहा, 4 2 8. दशांश दिला 1 उरला. 10 झाले. 10 झाले. 10. हा, मग काय होईल भाग? 4 4 2 2 8. आता आता पुढे. आता किती उरले? 2 उरले. 20 झाले. 4 5 20. येस. त्यामुळे 2.2 किती मुलांना समजतंय रूपांतर? आता तुम्ही ठरवायचे. एकक स्थानी 0 1 2 2. येस. मग आता या ठिकाणी एकक स्थानी 2 2 2 ठिकाणी आहे आणि 2. एकक स्थानी 2 हा मोठा आहे. मग या दोघाचा विचार करायचा आहे. या दोघात तुलना करायची. मग आता काय करायचंय? दशांश स्थळी 3 आहे.
तीन इथं आणि दोन दोन. आहे म्हणजे तीन, दोन पेक्षा तीन मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक मोठा. 7/3 हा पूर्णांक मोठा. बरोबर. येस. आता लहान अपूर्णांक काय? एकक स्थानी पाच. काय? 0, 1, 2, 2 म्हणजे हे शून्य लहान आहे म्हणजे 5/6 लहान. येस. चला, दशांश अपूर्णांकात रूपांतर करून सहजपणे तुम्ही लहान मोठेपणा ओळखू शकता. पुढचा प्रश्न. 4/6, 7, 2/5, 4/9, 9/11. फास्ट. कोण सांगणार? ढाकणे. माईकावर करून बोला. हॅलो हा. सर. रूपांतर 4 ला 7 ने भाग द्या. हॅलो सर. आवाज येत नाही. कोण सांगणार? तनुष्का. हॅलो सर. हम्म. शून्याचा भाग गेला, दशांश दिला, 40 झाले. हा. 7×5 = 35. 35. व्हेरी गुड. चला म्हणजे 35 किती उरले? 5. पुन्हा 7. हो, 50 झाले. 50 झाले. 7/7. 7×7 = 49. एक उरला. आता पुढे करण्याची गरज नाही, 2 स्थळापर्यंत आपण करूया बरं का. पुढे. हो. आता 2/5, 2 ला भाग द्या, शून्याचा भाग गेला, दशांश दिला, इथं शून्य झाले. 5 चौक. 5×4 = 20. व्हेरी गुड. 0 दशांश इथं भाग जात नाही, शून्याचा भाग, दशांश दिला, 40 झाले. 9 ने भाग द्या 40 ला. 9 चौक. 9×4 = 36. 4 किती उरले. उरले? पुन्हा 4. 40 झाले. 9 चौक 36. पुढे 9 ला 11 ने भाग द्यायचे, शून्याचा भाग, दशांश दिला, 90 झाले. हा. 11×8 = 88. व्हेरी गुड. किती उरले? 2 उरले. 20 झाले. 11 × 1 = 11. 11. आता आपण तुलना करूया. सर्वांनी लक्ष द्यायचंय. आता हे आपण रूपांतर केले दशांश अपूर्णांकात. आता तुम्हाला लहान मोठेपणा ओळखायचा आहे. एकक स्थानी 0, 0, 0 आहे. लहान मोठेपणा ओळखता येणार नाही. तर दशांश स्थळावरून तुम्हाला लहान मोठेपणा ओळखावा लागेल. पहिल्या संख्येत दशांश स्थळी काय आहे? 5 आहे. या ठिकाणी 4 आहे, इथं 4 आहे, इथं 8 आहे. 5, 4, 4, 8. मोठी संख्या कोणती आहे? 8. म्हणजेच 9/11 हा अपूर्णांक काय आहे? किमतीने मोठा आहे. किती मुलं समजलं? लहान अपूर्णांक कोण सांगणार हो? लहान अपूर्णांक. आराधना पांचाळ सांगा. 5, 4, 4. आता लहान ओळखताना बघा, 4, 4 दोन ठिकाणी आलेत. या दोघात तुलना करावी लागेल. मग शतांश स्थानी इथं काही नाही म्हणजे 0. इथं 4 आहे, इथं 0 लहान आहे 4 पेक्षा. म्हणून 2/5 लहान. येस. चला, पुढचा प्रश्न कोण सांगणार? दुर्वा. हॅलो सर. 13/8, 9/7, 7/5, 19/13. भाग द्या 13 ला 8 ने. 8×8 = 8×8. 5 उरले. दशांश दिला, 50 झाले. 50 झाले. 8×7 = 56. तुझं डोकं जागेवर आहे का? 50 ला 56चा भाग जातो. कसं झालं? 8×6 = 48. येस. 8×6 = 48. 2 उरले. 20 झाले. 8 दोन्ही. 8×2 = 16. चला पुढे. 9 ला 7 ने 7 भाग द्यायचे. 7 7 एके 7. 7. हा. 2 उरले. 20 झाले. हं. 7×2 = 7. 14. हा. 6 उरले. 60 झाले. 7×8 = 56. येस. व्हेरी गुड. पुढे 7 ला भाग द्या. 5 एके
5 एके 5, 5 2 उरले, 20 झाले. 20 झाले, 5 चोक 20. पुढे तेला एके तेला, 6 उरले, 60 झाले. 60 झाले. तेला चोक 52, बस. हा, आता पुढे एक आणखी करावं लागेल आपल्याला. एक 8 मिनिट. उरले. इथं 7/5 बरोबर आलं का? बरोबर. हा, आता पुढे एक स्टेप घ्यावं लागेल. हा, तेला चोक 52, 8 उरले. 80 झाले. तेला किती करतो? तेला कितीला? तेला तेला सकट 78. आता थांबूया आपण. आता पहा, तुलना करा. एकक स्थानी 1 1 1 1 तुलना होऊ शकत नाही. दशांश स्थानी 6 2 4 4 4. तुलना होते. सर्वात मोठा 6 आहे, म्हणजे 13/8 सर्वात मोठा. बरोबर. तेलाची दाट. हा. आता सर्वात लहान काय एक करतोय आपण? इथं 7. दोन दोन मोठा लहान आहे सर्वात, म्हणजे 9/7. 9/7. किती मुलांना समजते? ज्यांना हा चौथा नियम समजलाय त्यांना अपूर्णांकातला लहान मोठेपणा ओळखताना कोणताही प्रश्न सोडवता येईल. दशांश अपूर्णांक रूपांतर करता आला पाहिजे. ज्यांचं उत्तर आले त्यांनी रिप्लाय द्या. येस. पुढे पाहूया. आता काही प्रश्न पाहूया आपण. अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखा. या ठिकाणी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पहा. चित्ररूपात आकृत्या आहेत. बघा, या ठिकाणी रंगवलेल्या आकृती दिलेल्या आहेत. तुम्हाला त्या आकृत्या पाहून उत्तर द्यायचंय. प्रश्न पहा. पहिला प्रश्न आकृती पहा. 1/3 2/3 लहान मोठेपणा हे चिन्ह वापरायचे. 3 चिन्ह वापरायचे. हे चिन्ह योग्य पर्याय, योग्य चिन्ह निवडा. फक्त मोठा सांगा तुम्ही, मी चिन्ह वापरतो. संस्कृती सातपुते. 1/3 आणि 2/3 मध्ये मोठा अपूर्णांक कोणता? 1/3. पहा किती हुशार आहे मुलगी. तुला आकृती दिसते, रंगवला भाग दिसतो. पिवळा भाग कोणत्या आकृतीतला मोठा आहे? 2/3. मग 1/3 कसा काय मोठा होईल? तू लक्षच नाही. 1/3 आपण नियम शिकलात. ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे असतात, समान असतात, त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ओळखताना अंशाचा विचार करायचा. अंशाचं निरीक्षण करून सांगायचं. ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक किमतीने मोठा. 1 अपेक्षा 2 मोठा आहे, म्हणून 2/3 हा अपूर्णांक मोठा आहे. आपण हे चिन्ह वापरू. 1/3 लहान आहे 2/3 पेक्षा. येस. लक्ष नसलेले विद्यार्थी लक्ष द्या. दुसरा प्रश्न. भावेश सांगा. आरती नवले, वेदांत हिरे. 4/5 3/5 मोठा अपूर्णांक. 4/5. 4/5 व्हेरी गुड. पुढे 2/4. पुढचा प्रश्न. तन्वी उगले. 2/4 1/4 मोठा अपूर्णांक. 2/4. व्हेरी गुड. 2/10 1/10 मोठा अपूर्णांक. आरोही गाढे. 2/10. 2/10. येस. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. 5/6 3/6 मोठा अपूर्णांक. आराध्या सुरनर. 5/6. 5/6. पुढचा प्रश्न. भावेश सागर. 5/8 1/8. माईक ऑन करून बोलत चला. 5/8. 5/8 काय आहे? मोठा आहे. मोठा आहे. चा प्रश्न. सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवा. अतिशय सोपे प्रश्न आहेत.
कॅमेरा बंद करण्याची गरज आहे का? गार्गी 2/5 3/5. बोला 3/5. 3/5. गुड. 7/16 5/16. अन्वी अन्वी सांगा. आराध्या खुगे 7/16. 7/16. पहा चिन्ह पहा, मी कोणतं चिन्ह वापरतोय. ज्या बाजूला मोठा अपूर्णांक त्या बाजूला तोंड ओपन असणार चिन्ह वापरतोय. थँक्यू सर. हा पहा आता तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन करायचे, कम्पेअर करायचे. सिम्बॉल पहा कोणते यूज करायचे. 3/4 1/4 आकृती काढून दाखवलेली आहे. स्वरा मोठा अपूर्णांक सांगा. मोठा 3/4. व्हेरी गुड. पुढे हे सोपे प्रश्न आहेत. आलोक आलोक 1/3 2/3. 2/3. 2/3. व्हेरी गुड. पुढे गणेश जगताप 5/8 7/8. 7/8. 7/8. 2/7 4/7. शिवम थँक्यू सर. 4/7. 4/7. व्हेरी गुड. पुढे पुढचा प्रश्न नरेंद्र वाकडे 6 बघा 6/9 4/9. 6/9. व्हेरी गुड. 6/9. माईक बंद करा. उत्तर सांगल्यानंतर माईक बंद करायचं. तन्वी योगेश उगले सांगा. 9/10 3/10. मोठा अपूर्णांक तुमच्या समोर आकृती दिसते, तुम्हाला सांगता येत नाही, तुमचं लक्ष नाही तासिकेत. त्रिशा डोईफोडे सांगा. त्रिशा 9/10 3/10. मोठा अपूर्णांक बोला. 3/5. मी काय विचारलंय तुला. 9/10 3/10. 9/10. 9/10. पुढे शिवन्यान नंदनवार 4/4 2/4. हॅलो सर. येस 4/4. येस 4/4. गुड. थँक्यू सर. पुढे 3/5 2/5. ज्ञानश्री हॅलो सर. 3/5 2/5. मोठा अपूर्णांक 3/5. 3/5. व्हेरी गुड. पुढे पुन्हा कंपॅरिझन करायचे आहे. आता या ठिकाणी मुलांचा गोंधळ होणार आहे. अगोदर तुम्हाला अपूर्णांक सांगायचे, त्याच्यानंतर कम्पेअर करायचे. थोडा आता काठीने सर वाढलेला आहे. अपूर्णांक लिहिलेले आहेत का नाही. तुम्हाला अपूर्णांक तयार करायचा, त्याच्यानंतर ठरवायचे. भावेश कानगुणे सांगा. पहिल्या आकृतीचा अपूर्णांक रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक. 1/5. 1 2 3 4 5. 5 छेदस्थानी 5 आणि एक भाग रंगवला. इथं 1 2 3 4 5 6 7 भाग आहेत. किती येईल मग. 3/7. चला आता काय करणार. मोठा अपूर्णांक कोणता अपूर्णांक मोठा आहे. 3/7. 3/7. येस 3/7 अपूर्णांक मोठा आहे. आता इथं छेद समान नाहीत, अंश सारखे नाहीत, मग त्यावेळी काय करायचे. दशांशात रूपांतर करायचे, घाई करायचं नाही. इथं काय दशांश येईल बरं. इथं 0 झाला. 5 2 10. 5 2 10. इथं 0 होईल. 30 झाले. 7 चौक 28. पुढे आणखी उत्तर बाकी आहे. आपल्याला पूर्ण उत्तर काढण्याची गरज नाही. एक एक स्थळ तुलना करण्यापुरतं उत्तर काढायचं आपल्याला. मग
एकक स्थानी 0 आहे. दशक स्थानावरून तुलना करता येईल. 2 आणि 4 मध्ये 4 मोठा आहे, हो. म्हणून 307 अपूर्णांक मोठा आहे. किती मुलं समजलं? येस. काही करायची नाही. तीन भाग रंगवले म्हणजे 3 मोठा आहे, एक भाग रंगवला म्हणजे एक लहान आहे, असं अंदाजे उत्तर द्यायचं नाही. पुढचा प्रश्न. येस, ठीक. दुसरा प्रश्न पहा. चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. समृद्धी, सांगा. बोला. भाग मोजा, अपूर्णांक सांगा. हॅलो सर. येस. 1 2 3 पहिल्या 4 5 6 7 आकृतीचे 8 10 9 आहे. 10 11 12. 12 हा. तुझं इकडे. लक्ष आहे का तासिकेत? लक्ष देत नाही, काही नाही. दुर्वा पवार, किती हॅलो भाग सर. आहेत? 12. 12. 12ला 10 सांगतेस तू. तुला मी मोजून दाखवते, तुला वेळ नाही ऐकायला. बघा, छेद चुकला, उत्तर चुकणार. 12 समान भाग, त्यापैकी किती रंगवलेले आहेत? 6. 1 2 3 4 5 6. पुन्हा या ठिकाणी किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती समान 8. भाग? 8. 8. रंगवले किती आहेत? 4. 4. आता आता मला सांगा, लहान मोठेपणा सांगा, कोणता अपूर्णांक मोठा आहे? सर सम सम म्हणजे सममूल्य. समान आहेत. मग कशावर कळणार तुम्हाला? दशांश अपूर्णांकात रूपांतर करा किंवा संक्षिप्त रूप द्या. दशांश अपूर्णांक रूपांतर करा. दशांश सर दिलं, शून्य दिला, शून्य दशांश दिलं, संख्या 60 झाले. 12 5 60. 60. निशेष भाग समान गेलाय. आहे. पुन्हा दशांश चिन्ह, शून्य शून्य दशांश दिलं, 40 झाले. 8 5 40. निशेष भाग गेलाय. 40. मग बरोबर. 0.5 0.5 सारखीच किंमत आहे, म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्ह येईल. काही काही मुलं काय करतात, इथं 6 भाग रंगवले आहेत म्हणजे हे मोठं आहे असं वाटतं त्यांना. इथं 4 रंगवले म्हणजे हे लहान आहे असं वाटतं. किती भाग रंगवले हे लक्षात घ्या आणि दशांश अपूर्णांकात रूपांतर करा, त्याच्यानंतर ठरवा. अंदाजे उत्तर देऊ नका. चला, पुढचा प्रश्न. हर्ष दळवी. हॅलो सर. पहिल्या आकृतीचे भाग मोजा. 9/10. 9 आहेत, बरं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुझंही लक्ष नाही. 9/10 बरोबर. 9 भाग. येस. 9 3/6. भाग रंगवले, 10 एकूण 10 भाग आहेत. आणि या ठिकाणी 3/10. 6 3/10. 6. 10 कसं काय? मग 10 का घाई का करतोस? बघा, 1 2 3 4 5 6. आता सांग, मोठा लहान. सर 10 1 10 10 0 0 या ठिकाणी तुम्हाला भाग द्यायचा आहे 0.9. 9. या आणि ठिकाणी इथं दशांश 6 दिला, इथं 6 0 0 6 6 35. 5 6 5 30. आता इथं 9 आणि 6, 9 आणि 5 मध्ये 9 मोठा आहे, 0.9 मोठ आहे. म्हणजे हा अपूर्णांक मोठा. पहा किती चॅलेंजिंग प्रश्न प्रकार आहे. लक्ष द्या. पुढे कोटे श्रेयश, सांगा पुढचा प्रश्न. सर रंगवल्या आकृतीचा अपूर्णांक सांगा. 8 8. 8 भाग आहे. 6 चारपैकी भाग रंगवलेले रंगवले. 5. 5 आहे का 6 आहे? बघ बरं व्यवस्थित. 1 2 5. 3 4 5. 6 का म्हणतोस मग? चला, भाग पहा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. हा. 8. 8. त्यापैकी 3 तीन रंगवलेले. छेद सारखे आहेत, तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. सर 5/7. 8 मोठा आहे. दशांश रूपांतर करण्याची गरज नाही. या ठिकाणी 5/8 हा मोठा आहे 3/8 पेक्षा. समजलं सर्वांना? चला, लवकर लवकर, महत्वाचा टास्क आहे. सांगा, कोण सांगणार?
हात दाखवा. नवीन विद्यार्थी कार्तिक नाथे. हा. हॅलो सर. यस. अपूर्णांक रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग आहेत. 10 पैकी किती रंगवलेले आहेत? 5. 5. या ठिकाणी बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पैकी किती रंगवले आहेत? 8. छेद सारखे आहेत सांगा. कोणता अपूर्णांक मोठा? 8/10. 8/10 अपूर्णांक मोठा. व्हेरी गुड. पुढे चौथा प्रश्न. भावेश कानगुणे सांगा. 1 2 3 4 5 6. हा. किती भाग 3. रंगवले आहेत? 3. या ठिकाणी 1 1, 2 3 4 5 6 7. 7. किती त्यापैकी रंगवले 1, आहेत? 3, 4, 5, 6. 6. आता छेद सारखे नाहीत. मोठा जास्त भाग रंगवला आहे 6 भाग. सांगा उत्तर काय आहे? 0 दशांश अपूर्ण दशांश. चंद्र. हो. 5. 6 5 30. 6 पंचे 30. पुढे 0 दशांश. 60 झाले. 7 8. 7 56. 5 पेक्षा 8 मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा. हो. पुढे सर्वेश आंधळे. 5वा प्रश्न. तर एकूण भाग 12 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती रंगवले? 9. 9. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12च भाग आहेत. रंगवले किती? 6. 6. करा लहान मोठेपणा. छेद सारखेच आहेत. तर 9/12. 9/12. व्हेरी गुड. Thank- कोठे? तर 5/10. 5/10. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5/10. 10. 10. या ठिकाणी 1 2 5/10. 3 4 5 6 7 8 9 10. सांगा कोणता 5/10. मोठा आहे? बरोबर. दोन्ही बरोबर सारखेच आहे. चिन्ह. येस. पुढचा थँक्यू प्रश्न. सर. एक सार्थक. हॅलो सर. हा बोला. भाग 10 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा. त्यापैकी 8 रंगवले. 1 2 3 4 5 6 7 10 8. भाग. त्यापैकी 2 रंगवले. चला. मोठा पूर्णांक 8/10. व्हेरी गुड. पुढे ओवी. येस सर. येस. पुढचा सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 आहेत. 10 पैकी 5 रंगवले. 1 2 3 4 5 5. पैकी 4 रंगवले. आता कसं कळणार? दशांश अपूर्णांकात 0.05. 50 झाले 5. 0.5 5/48. या ठिकाणी 8. 5 पेक्षा 8 मोठा आहे. 4/5 मोठा आहे 5/10 पेक्षा. थँक्यू येस. सर. वेलकम. पहा मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा टास्क आहे. अशा प्रकारचे चॅलेंजिंग प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. येस. बरेच मुलं काय करतात? रंगवलेला भाग मोजतात आणि उत्तर लिहितात. आता या ठिकाणी पहा 5 भाग रंगवले तरी उत्तर आलं नाही. रंगवलेल्या भागाचा विचार करण्यापेक्षा किती भागापैकी किती रंगवले हे महत्वाचं आहे. येस. पहा
अतिशय सोपा प्रश्न प्रकार. शेवटचा प्रश्न प्रकार गार्गी पाटील. 306 506 मोठा अपूर्णांक. 506. अवनी गीते 204 104. 204 मोठा आहे. येस. आरोही गाढे 208 408. 408. चला पुढचा प्रश्न. विवो नावाने कोण जॉईन झाले? विवो सांगा. 506 306. शिवम कारकर 506. 506. 304 104. 304. 304. चला शिवम गीते 206 306. सांगा लवकर. सायली वाणी 'हॅलो सर. 206 306 मोठा अपूर्णांक. 306. 306. 208 308 मोठा अपूर्णांक. सांगा पुन्हा एकदा. सायली 308. 308. व्हेरी गुड. गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन. आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा संबोध आपण अभ्यासलेला आहे. सर्वांनी अभ्यास करून आजचा पेपर द्यायचा आहे. आणि आता मी तुम्हाला क्विज पाठवणार आहे. क्विज खेळायचे आहे. येस. पुन्हा भेटूया नवीन घटकासह नवीन तासिकेत.